प्रिय श्रोत्यांनो, आपणा सर्वांस माझा ख्रिस्ताच्या प्रेमळ नावात सलाम. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, आज आपण एका जुन्याच गोष्टीवर नव्याने विचार करणार आहोत आणि आजच्या माझ्या संदेशाचं शीर्षक दिलेलं आहे मी देवाचा स्पर्श. लूक शुभवर्तमान त्याचा 19वा अध्याय आणि 8वं वचन. जी गोष्ट आपल्या सर्वांना माहिती आहे लूक 19ची, ती जक्कयाची गोष्ट आहे. तेव्हा जक्कय उभा राहून प्रभूला म्हणाला, प्रभूजी पहा, मी आपले अर्धे द्रव्य दारिद्र्यास देतो आणि ज्याचे घेतले असेल त्याचे चौपट परत करतो. आपल्या सर्वांस जक्कयाची गोष्ट माहीत आहे. पवित्र शास्त्र वाचत असताना जेव्हा आपण जक्कयाच्या जीवनाकडे पाहतो तेव्हा तो आपल्याला एक श्रीमंत आणि मुख्य जकातदार होता असे दिसून येते. पण त्याला प्रभूला पाहण्याची खूप ओढ होती आणि म्हणून येशू जेव्हा त्याच्या गावातून जात होता तेव्हा त्याला येशूला पाहण्याची ओढ त्याला उंबराच्या झाडावर घेऊन गेली. प्रभू येशू जेव्हा त्याला भेटला तेव्हा त्याने उशीर न करता लगेचच प्रभूचा स्वीकार केला. पुष्कळदा प्रभू आपल्यासाठी अशक्य गोष्टी करतो, बरं करतो, कठीण कामं सोपी करतो, प्रार्थनेचे उत्तर मिळतात. पण कालांतराने आपण मानव हा स्पर्श विसरून जातो. तो क्षण जीवनाचा आणि मौल्यवान असतो, अतिमौल्यवान असतो. ख्रिस्ताचा स्पर्श झाल्यावर जीवनात कधीच ख्रिस्ताला विसरू नका, हे समजणे फार महत्वाचे आहे. जक्कय त्या क्षणी बदलला. आपण असे बदलतो काय की आपली गरज भागल्यानंतर आपण ख्रिस्ताला विसरून जातो काय? प्रियांनो, जीवनात नेहमी आपणासमोर जक्कयाचे उदाहरण ठेवा. त्यानंतर जक्कयाच्या घरी प्रभू गेला आपणास माहित आहे आणि प्रभूने म्हटलं की आज या घराण्याला तारण प्राप्त झालेलं आहे. प्रियांनो, जीवनातल्या त्या सुवर्ण क्षणाचा विसर पडू देऊ नका. प्रभूचा गौरव आठवा, प्रभूचा स्पर्श आठवा. प्रभूचा स्पर्श जो देवाचा स्पर्श आहे तो जीवनात मौल्यवान आहे. तो क्षण रोज आठवा, विसरू नका. प्रार्थना करा आणि प्रभूच्या स्पर्शाची आठवण करा. थँक्यू.